जय श्री महाकाल, जय आदिशक्ती बोलते. कामाख्या सिंदुराचा वशीकरणासाठी किंवा तुमच्यामध्ये आकर्षण शक्ती वाढवण्यासाठी कुठच्या पद्धतीने उपयोग केला जातो आज त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. अभिमंत्रित कामाख्या सिंदूर तुम्हाला घ्यायचा आहे. तो काय करायचा, अत्तरमध्ये कुठच्याही प्रकारचा अत्तर असेल त्यामध्ये तो थोडासा घासायचा आहे. घासल्यानंतर तो घासताना कामाख्या सिंदूर जेव्हा तुम्ही माझ्याकडून घ्याल तेव्हा तुम्हाला त्याच्याबरोबर एक मंत्र दिला जाईल. तो मंत्र बोलत तो घासायचा आहे आणि ज्या व्यक्तीला आकर्षित करायचं आहे किंवा वशमध्ये करायचं आहे त्याचा चेहरा आठवायचा, त्याचं नाव बोलायचं आणि तो सिंदूर आपल्या तिलकला लावायचा आहे. तुम्हाला तिलक करायचं, माथ्याला लावायचं, डोक्याला लावायचं आणि त्या व्यक्तीशी मीटिंग करायला किंवा त्याच्याशी बोलणं करायला तुम्हाला जायचं आहे. त्याच्याने तुमचं जे काम आहे ते काम 70% पुश होऊन जाईल. 70% म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात हा कामाख्या सिंदूर तुमच्यासाठी काम करेल. तर वशीकरणासाठी व कार्यसिद्धीसाठी तुम्हाला कामाख्या सिंदूरचा उपयोग कसा करायचा हे सांगितलं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, यूट्यूबवर असाल तर सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल, जय आदिशक्ती भगवती, जय महाकाल.